करायचं आहे. आयोजकांकडून आम्हाला सूचना आली आहे, ज्या कोणत्या संघाचा प्रवेश शुल्क जर बाकी असेल तर प्लीज ते क्लिअर करा. चला गेम चालू करायचं. उशीर झाला. करायचं आहे. चला गेम चालू करायचं. मॅच क्रमांक आपण पाहतोय 2. दुसऱ्या फेरीतील सॉरी पहिला आहे. मॅच क्रमांक 3. मॅचला झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश गुरगना असहज होतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. जितेंद्र कुंभारे हा खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट. हो, अजून एक मोठा शो खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न झाला सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बाहेर गोल. षटकार 6. आल्या आल्या आपण या ठिकाणी पाहिला तर मग जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर दीपेश पडवले. धन्यवाद रिझ, थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराने धाव फलक मात्र ऑन झाले 6. हो, यावेळेस टप्प्याची लेन होते. ऑन साइडला खेळले गेले. चेंडूचा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील आणि 2 धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 8 अंकांवरती धाव फलक जाऊन पोहोचले. जवळजवळ आपण पाहिलं या ठिकाणी तर मग 3 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. सो हो, असं वाटलंय की निश्चितच हा झेल पकडला गेलाय की काय, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. अपसेट पाहायला मिळाले गोलंदाज भावेश गोरगना, कारण झेल पकडायला हवा होता परंतु झेल हा ड्रॉप झालाय. धावफलक आपण पाहिलं तर मग 2 ने पुढे सरकले ते म्हणजेच 10 अंकांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सर्व काही अगदी सुरळीत चाललं होतं परंतु लॉंग ऑनच्या दिशेनं झेल मात्र सुटला गेला. दीपेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. जितेंद्र कुंभारे बाद झाल्यानंतर दीपेशनं मात्र जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली आहे. हो, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. बॅट आणि क्रीज मध्ये थोडासा मात्र घसरण झालं, त्याचा मात्र साऊंड देखील पाहायला मिळाला होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. हा चेंडू येतोय डॉट. चेंडू फेकून झालेत 5. धाव फलकावरती 10 धावा. पुढील बॉल. हो, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यस पंच, बॅटला चेंडू स्पर्श झालाय का नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरतीच जोडली जाईल. धाव फलक पोहोचले गेले 11 या अंकांवरती. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अशा प्रकारचं हे धाव फलक विजयदीप खोपरेपाडा संघाचं.
दीपेश वज्रा नावाचा गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. अजूनही दोन्ही षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलकावरती आपण पाहिलं तर मग 11 धावा आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेशचा पहिला बॉल ऑन स्ट्राईक वरती षटकार किंग मिस्टर राकेश गोवारी. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण झाली आहे. रोखलं जाईल एका धाव संख्येवरती. पालघर तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर एक मोठीच मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेंबी खोडाव्याचं ते मैदान रॉकी ग्रुपच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं मात्र निश्चितच आयोजन केलंय. रॉकी ग्रुप चषक आणि आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी समालोचन करण्याकरता निश्चितच पाहायला मिळालेत. संदीप गावड अँड प्रमोदजी शेडगे. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू निघून गेलाय तो म्हणजेच डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं 14 या अंकांवरती धावफलक पोहोचले गेले. 14 धावांत स्कोर बोर्ड लागले गेलेत. निश्चितच आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा मात्र चालू आहे. दीपेश वज्रा नावाचा गोलंदाज हे षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे. ऑलराऊंडरची सातत्याने भूमिका त्यांनी देखील पेश केली आपल्या संघाकरता. परंतु यावेळेस ऑन स्ट्राईक वरती दीपेश पडवले. ओ, सुंदर चेंडूच्या हाताळणी केली गेले, परंतु ओव्हर पिच बॉल होता आणि तो पूर्णपणे मिस केला. ऍटक्लिप थोडीशी आपण पाहिली ना तर लवकर फिरली गेली आणि चेंडू थोडासा अगदी लेट निघून गेलाय. इष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये हा डॉट बॉल. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीये. पुढील बॉल ओ समोरच्या दिशेने खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल खेळ आणि समाप्त होईल. दीपेश पडवले ह्या खेळाडूचा खेळ आउट. केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्याव नजरा, केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्याव नजरा, या पोरीचा बघून छा नवा नवा नखरा, या पोरीचा बघून छा नवा नवा नखरा. धन्यवाद अडज, थँक्यू सो मच. नो बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील भाविक कुंभारे नंबर 4 या क्रमांकावरती. इथून मात्र जबाबदारी काय आहे ना ती मात्र निश्चितच स्वीकारावी लागणार आहे. दीपेश मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा बनवत होता, परंतु त्याची विकेट डाऊन झाले. हो, आल्या आल्या जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. भाविक आले भाविक गेले, थोडीशी पॉवर कमी पडली आहे आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद आउट. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. नेक्स्ट बॅटर आशिष. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कमबॅक करणार आहे षटक पाहायला मिळालंय. इथून मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील. थोड्याशा अडचणी आहेत त्या मात्र वाढल्या गेल्यात विजयदीप खोपरेपाडा संघाकरिता. आणि ज्या ज्या वेळेस अडचणी निश्चितच उभ्या झाल्यात ना त्या वेळेस आपण पाहिलंय राकेश गोवर याला जबरदस्त खेळ करत असताना, परंतु यावेळेस त्याला देखील शांत ठेवलंय ह्या मॅच मध्ये. अशी चालेत आणि समोरच्या दिशेने खेळले गेलेत.
वन माणूसनं मात्र चेंडूला फील्ड केले गेले. राकेश हो जीवाच्या कांता करत मात्र पॉपिंग क्रीज मध्ये अखेरीस पोहोचला गेला. इथून आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 16 या अंकांवरती. 16 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं या 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चला घाई करायची, घाई करा प्लीज. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. प्रोस्पूड लाईन पडा आणि बोबत बॉईज बोबत पडा. टॉस साठी या. प्रोस्पूड चिंचोटी संघाचे मात्र संघाने या ठिकाणी आलेत. प्रोस्पूड चिंचोटी लाईन पडा आणि बोबत बॉईज बोबत पडा. दोन संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी रेडी राहायचंय. राकेशला मात्र अटॅक करावा लागणार आहे. निसाल आळेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वेगवान होता, समोरच्या दिशेने खेळले होते. 1 धाव वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झाला सक्सेसफुल. 2 धावा अगदी जवळून पूर्ण केलेत. डोळ्याची पापडी लवताना लवता ह्या 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगानं पूर्ण केलेत. चांगला रनिंग पर्यंत विकेट आहे 2 खेळाडूकडे. आशिष अँड यावेळेस आपण पाहतोय राकेश गुवारी याला. राकेश सुरुवातीला गेला, जास्त बॉल मात्र त्याला मिळाले नव्हते आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय स्ट्राईक पासून थोडासा लांब होता, परंतु यावेळेस स्ट्राईक आहे त्याच्याकडे. धावफलक पोचले गेले 18 या अंकांवरती. अखू टप्प्याची लेंथ होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईड बॉल. त्याच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडलीच जाईल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 19. पुढील बॉल हो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेले. 20 स्टेप मध्ये हा स्ट्रोक आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 21 अंकांवरती. पुढील बॉल हो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. भावेश हो जबरदस्त फिल्डिंग, वेगाने पुढे आले झेल पकडण्याकरता आणि झेल अखेरीस मात्र भावेशने पकडलाय. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4. राकेश गोवारी आउट. थँक्यू सो मच. स्ट्रगल खूप चांगले होते राकेश गोवारीचे, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला. बॅट थोडीशी लेट फिरली आणि त्याच कारणास्तव झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झाले. न्यू बॅटर महेंद्र गुवारी हे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. धाव फलक आहे 21. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. निसाल वजराचा पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइड अगदी खेळले गेले तर महेंद्र 1 धाव इथून मात्र पूर्ण झाली. रोखले गेले आशिषने. स्ट्राईक मात्र यावेळेस स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. धावफलक 1 ने पुढे सरकला 22 अंकांवरती. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत 2 संघामध्ये. प्रोस्पूड चिंचोटी लाईन पडा अँड बोबत बॉईज बोबत पडा या 2 संघामध्ये.
हो, हवाई स्ट्रोक खेळले गेले. जास्तीत जास्त उंचीमध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि झेलच्या स्वरूपामध्ये आशिष देखील बाद होणार आहेत. सुंदर झेल मात्र पकडला गेला ऑयडिश लॉंगॉनच्या दिशेनं. धक्का क्रमांक 5, आशिष आउट. मेरे मन का मीठा तुम्हारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा टोली बना आता थोड़ा तो हो मला खाऊ दे मला खाऊ दे धन्यवाद. थँक्यू सो मच चेतन पडवळे, न्यू बॅटर. संघाचे संघनायक आहे चेतन पडवळे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्याकरता एक चेंडू शिल्लक आहे. धावफलक अगदी स्थिर पाहायला मिळाला 22 अंकांवरती. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तुमचं काय घडलंय, विकेट आली आहे का? यस, फलंदाज बाद असणार आहे, म्हणजे शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळवला गेला. तो विकेट मात्र जाईल निशालच्या खात्यामध्ये. 22 धावसंख्येवरती मात्र गाडी थांबली आहे, ती म्हणजेच विजयदीप खोपरेपाडा संघाची. इथून विजय करता 23 धावा बनवाव्या लागणार आहेत विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या संघाला. चला आपण जातोय पुढील मॅचच्या टॉस कडे. टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस केला जातोय दोन संघाच्या मध्ये. छापाचा कॉल आणि येतोय छापा. टॉसचा निकाल प्रो स्पोर्ट चिंचोटी संघाच्या बाजूने लागला आहे. शुभेच्छा द्या भूषण दादा. आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल निश्चितच जिंकला आहे. अजित डिसिजन काय असणार आहे? 17 किती आतुरता होती जय बजरंग चषक खेळण्याची. जाम आतुरता होती, वाट बघत होतो. आणि निश्चितच कशा प्रकारे खेळ करणार आहात, काय डिसिजन घेणार आहेत? काय नाही, 4 ओव्हरीत कमीत कमी 30 परत रोखण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ आहे का? हो आहे. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. हो नक्कीच प्रेक्षकांना भेटेल. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉसचा निकाल आपण पाहिला तर लागला गेलाय प्रो स्पोर्ट चिंचोटी लायनपाडा संघाच्या बाजूने त्यानं स्वीकारलं आहे. क्षेत्ररक्षण बॅटिंग करावे लागणार आहे बोबत बॉईज बोबतपाडा या संघाला. जायो पण समालोचन कक्षाच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश शेडुकले. थँक्यू सो मच. धन्यवाद विजय. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बघा मैदानाच्या आतमध्ये आता लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग सुंदर करावी लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॉल पूर्व ही विनंती करतोय मी. अपेक्षा होती 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बघायला मिळतील बॅटिंग करत असताना, परंतु तसं काही झालं नाहीये आणि तेच चित्र आपण पाहिलं तर थोडंच खराब पाहायला मिळालं. पण बघा मॅच मध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये ना काही होऊ शकतंय, कारण की लक्ष जे गाठायचं आहे ना त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर मग तुम्हाला बॅटिंग मध्ये चांगलं करायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर रक्षण करायचं असतं तर मग बॉलिंग चांगली करावी लागेल. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र या गोलंदाजाला आपण पाहतोय, महेंद्र गोबारी, जे आपण पाहिलं तर एक चांगले आणि अपकमिंग यंगस्टर्स गोलंदाज म्हणून आपण बघितलं तर त्यांचं नाव आपल्याला बघायला मिळत आहे. गोलंदाजी आपण बघितलं तर छान मात्र करण्याची कला त्यांच्याकडे अवगत आहे. तंत्र आणि आता ते तंत्र वापरावं लागेल. योग्य रीतीने आपण बघितलं तर चांगली बॉलिंग करावी लागेल. चांगल्या प्रकारचं मात्र आपण बघितलं तर बॉलिंग परफॉर्मन्स करावा लागेल हे मॅचला तारण्यासाठी, कारण की मग विघ्नहर्ता संघ हा तर तयारच आहे मारण्यासाठी. डेफिनेटली आपण बघितलं की जिंकण्यासाठी तो तयार आहे. त्यांच्यामध्ये निशाल भावेश 2 बॅटर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, परंतु आता सगळं काही महेंद्रच्या हातामध्ये असेल. पहिल्या ओव्हरचा जो पहिला असेल ना 22 स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय. पहिला चेंडू फेस करताना गोलंदाजी मार्कवर आणि जसं आपण बघितलं राकेश गोवारीने आपल्या मनासारखे जे फील्ड सेटअप केलं गेलंय
एक डावखुर हाताच्या बॅटरसाठी, आणि डावखुर हाताचा बॅटर मात्र कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना देखील पाहायला मिळेल. चलो मैच चालू है तो मैदान के अंदर से नहीं जाना, मैदान के बाहर से जाना है, रिक्वेस्ट कर रहा हूँ मैं सभी से. मैदान के बाहर से चलो बच्चा लोग. इथे आपण पाहतोय, चला थोडा भरपूर वेळ घेतला जातोय, चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा प्लीज. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय. 12 वाजलेत अजून, आणि आपण पाहिलं तर मॅच आपण पाहिलं तर मग दुसऱ्या फेरीमध्ये पाहतोय आपण उलटा चेंडू, पहिला चेंडू फेस करत असताना महेंद्र यांचा भावेशच्या माध्यमातून कन्वर्ट केला गेलाय. फिल्डिंग तिकडे थोडीशी साधारण झाली आहे, आणि हे साधारण फिल्डिंगचं आपण बघितलं तर मग मोठा फटका लागू शकतोय. हो, 23 धावा इथे तुम्हाला डिफेंड करायची आहेत. या मैदानावर 23 धावा डिफेंड करण्याचा कारनामा आपण पाहिला आहोत तर आझाद वसई संघाला मात्र त्या करू दिल्या नव्हत्या ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने, आणि तशा प्रकारची गोलंदाजी केली होती. तशीच गोलंदाजी विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाला करावी लागेल. मागे खेळलेला फटका पाहायला मिळेल भावेश यांच्या माध्यमातून. अचूक शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. डिक्लेरेशन झोन तिकडे आहे. 2 धावा पुन्हा मिळतील. भावेश आणि निशाल ही जोडी आपण पाहिली. मागच्या मॅच मध्ये निशाल यांची कामगिरी सुरेख राहिली होती. मागच्या मॅच मध्ये आपण राकेश यांची कामगिरी देखील भरपूर छान पाहिली होती. बॅटिंगच्या जोरावर आपण पाहिलं विपुलजी पाटील, वेलकम विपुलजी पाटील, स्वागत असेल. ते चांगले क्रिकेटपटू आणि आपण पाहू शकतो तर चांगले आयोजक देखील आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनला नेहमीच चालवण्याचं कार्य करत आहेत. अजुचंद्र विभागामध्ये साहेब क्रिकेट असोसिएशनला चालवण्याचं कार्य करतायत. हा बॉल आपण बघितला तर हा चाललाय सरळ मागे. पंच मात्र या वेळेला इशारा देताना पाहायला मिळेल की हा थोडासा दिशाहीन आहे, हा थोडा खराब आहे, हा वाईड आहे. आणि वाईड म्हणजेच काय तर मग धावसंख्येमध्ये भर पडेल 5. बघा तुम्हाला कशा प्रकारे जर जास्त धावा जर फळकावर असतं तर आपण पाहू शकतो की मग बॉलिंग करताना गोलंदाजावर कोणतं प्रेशर नसतं, परंतु थोड्या धावा असतायत ना की छोट्या धावा, तेव्हा बॉलिंगवर देखील आपण पाहिलं तर मग सगळ्याच महत्वाचं आणि मोठं जबाबदारीचं नक्कीच हे षटक असतं. ते बॉलिंग मध्ये आपण बघितलं ती जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करावी देखील लागेल त्यांना. यावेळेस आपण पाहू शकतोय की नेमकं झालंय काय तिकडे. हो, धावा जोडण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे आणि धावा जोडल्या जात आहेत तिकडे. आपण पाहू शकतो की भावेशचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. राकेशचा एफर्ट देखील तिकडे आपण बघितलं होते चेंडू लढवण्यासाठी. एक धाव मिळेल, टीमची टोटल वाढताना पाहायला मिळाले. जाऊन पोचली गेली 6च्या घरामध्ये. चेंडू कंप्लीट झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 3. तुमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला सांगतायत 3 धावा झालेल्या आहेत. आणि उर्वरित जर आपण खेळ बघितला ना तर 3 षटकामध्ये ज्याप्रमाणे 23चा करायचा आहे, परंतु 3 चेंडूमध्ये आतापर्यंतचा प्रवास छान झालाय. पुन्हा एकदा मागे खेळलेला फटका पाहतोय आपण. बॅटला मात्र आपण पाहिलं हलकासा स्पर्श करून चेंडू चाललाय. 2 धावा तिकडे देखील मिळतील. 2 धावांचा आपण विचार करायचा झाला तर 8च्या फळकामध्ये धाव फलक पोहोचलं जात आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतो सुरेख वाटचाल झाली आहे. आणि एका बाजूने विकेट आपण पाहिलं पकडून ठेवली आहे. इकॉनॉमिकल विकेट टेकिंग गोलंदाजी व्हायला हवी होती पहिल्या ओव्हरमध्ये खास करून, कारण की थोडंसं आपण बघितलं की दबाव जर तुम्हाला ठेवायचा होता तर कदाचित पहिला षटक 4 ते 5 धावांचा हाताळायला हवा होता. तर महेंद्रने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 8 या बॉलिंगमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कटचा फटका मात्र पाहिला या वेळेला महागात पडला. बॅटची हलकीशी कडा, बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिकडे मात्र मिळेल कॅच कंप्लीट केली आहे. विकेट डाऊन होईल आणि पहिला धक्का ज्याची गरज होती आणि त्याच्यासाठी मात्र बोलवलं होतं गोलंदाजाला आणि त्यामध्ये मिळालेली सफलता म्हणजेच काय परतीचं साधन मात्र मिळेल का इकडे, पाहूया काय घडेल. थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये सामनावीर राहिला होता निशाल, परंतु या वेळेला तो बाद झाला. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आलेत आता बॅटिंग करण्यासाठी.
फलकावर आपण धावा जर बघितल्या तर 8 आहेत आणि बॉल पाहिला आपण तर सरळ जाताना विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु पंच म्हणतात की हा आहे दिशा आहे ना, लेग स्टंपच्या बाहेर वलताना पाहायला मिळाला. आणि मग काय झालंय की जिथे एक विकेट गेला होता, थोडंसं दडपण आलं होतं, परंतु धाव आली आहे ना, एक सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली तर फलकावर 9 धावा. असं वाटलं होतं की कदाचित फर्स्ट बॅटिंग करत असताना विजयदीप स्पोर्ट्स खोपरेवाडा संघाचं थोडंसं आक्रमण पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजीमध्ये कौतुक करावं लागेल बेलकडी टीमचा. छान परफॉर्मन्स त्याने तिकडे दिला. फटका या वेळेला बॅटच्या रडार मध्ये, या वेळेला पाहतोय आर पार सरळ सीमा पार फटका पाहायला मिळतोय. धमाकेदार षटकार 6. या षटकाराने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. तब्बल पोहोचले गेले पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 च्या घरामध्ये, म्हणजेच काय तर लक्ष 23 पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 15 धावा आल्यात. आणि आपण पाहिला तर मग सामना जिंकण्यासाठी गरज असेल आत्ता धाव्यांची आपण पाहिली तर 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज. आणि मग कस ला ला ली ला 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 ला. जो डीजे सध्या तरी आपण पाहू शकतोय की मग दुसऱ्या बॉलिंग मध्ये येताना पाहिला मी तर दुसरा स्पेल मध्ये राकेश गोवारी ज्यांना आपण पाहतोय. महत्वपूर्ण स्पेल म्हणजेच काय तर पहिल्या ओव्हर मध्ये मोमेंटम तुमच्याकडे ठेवायचा होता, परंतु तो मोमेंटम आपण पाहिला ना तर बेलकडी टीमने दर्शवलं गेले की कोणतीही संधी देणार नाहीत आम्ही. लेगवरचा चेंडू पाहिला, दिशा दिली जाते फिल्डर तिकडे पाहतोय पण चांगली फोल्डिंग पाहायला मिळते. उदाजी कुंभारी तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला मात्र फोल्ड केला जातोय, तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. सोप्या पद्धतीने धावा येतात. आता मात्र आपण बघितलं ना तर किती जास्त मेहनत करावी लागत नाहीये, कारण की दुसऱ्या बाजूने ना जी अटॅकिंग अग्रेसिव्ह आणि कुठेतरी आपण पाहू प्रेशर टाकणारी गोलंदाजी झाली नाहीये. धावसंख्या 1/16 घरामध्ये पोहोचले. 7 धाव्यांची गरज. धीमा टाकला होता कटर पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण फिल्डर तिकडे पाहायला मिळत आहे. त्या चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळाल्यात. हो 2 धावा जोडल्या गेल्यात आणि त्याच्यामध्ये आणखीन काही धावा जोडण्याचा प्रयत्न होता, परंतु तो थांबवला गेला. दोन्ही टीमची टोटल वाढताना पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचली गेली 18च्या घरामध्ये. आता 5 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये 2 चेंडू फेकून झाले तर राकेश यांनी 2 मध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. थोडस पण बघितलं तर धीमा टाकलेला फ्लाइट टेट आपण बघितलं की टप्पा मागे ठेवला. इन कटर गोलंदाजी करण्याची क्षमता राकेशकडे आहे. बघा राकेशकडे जी कला आहे ना ती कला मात्र आपण बघितलं तर योग्य रीतीने वापरली तर डेफिनेटली फायदा होऊ शकतोय. हो या वेळेला पुन्हा एकदा आणि तेच आपण पाहतोय की कदाचित पहिला ओव्हर ना राकेश यांच्या माध्यमातून हाताळायला हवा होता, कारण की ते फलंदाजांना चकवा देत आहेत आणि जर त्यांनी पहिला ओव्हर हाताळला तर असता तर कदाचित तिथे मॅच मध्ये थोडंसं आपण बघू शकतो की चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. परंतु जरतडला क्रिकेटमध्ये थारा नाही. प्रत्यक्षात काय झालंय की वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. फटका हवेत फसतोय. दीपेश तिकडे झेल आला, परंतु ड्रॉप होताना देखील पाहायला मिळाले. दीपेश आउटफील्ड मधले एक चांगले खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून या वेळेला जो कॅच होता तो कलेक्ट झाला नाहीये, कारण की रनिंग कॅच होता आणि तो कलेक्ट करणं थोडंसं आपण पाहिलं तर कठीण झालं. टीमची टोटल वाढताना पाहायला मिळते. फलकावर झालेला धावा 2 ने या पहिला पण तर 20 म्हणजे 3 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस या वेळेला चेंडूची मेजवानी दिली आहे. फिल्डरचा प्रयत्न. वॉट कॅच जबरदस्त फुलातून 100 कॅच कलेक्ट केला जातोय. फलंदाज मात्र तिथे केलाय बाद, परंतु क्या बात आहे. सुपर एफर्टलेस कॅच. कॅच ऑफ द मॅच आपण पाहतोय. 100 कॅच आपण पाहिले तर कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील बनू शकते. फलंदाज बाद तिकडे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा. बेच्या बाबतीमध्ये बघा 12 वाजून गेले. आपण अजून बघितलं तर मग
जवळजवळ दुसऱ्या हाफमध्ये पोहोचलो नाहीये. दुसऱ्या हाफमध्ये पोहोचलो नाही त्याचाच अर्थ आपण बघितलं की थोडासा उशिराने चालतोय. सध्या तरी राकेश यांचा षटक आपण पाहिलं तर थोडंसं किफायती राहिलं होतं बघा की 5 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये दिल्या. एक विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये येताना बघायला मिळाली. हे राकेश यांची खासियत आहे कारण की पहिलं षटक जर हाताळलं असतं तर काहीतरी फरक पडला असता. परंतु मॅचमध्ये आपण पाहतोय ना की 6 चेंडूचा खेळ आणि या 6 चेंडूमध्ये त्यांना डिफाईन करायची त्या म्हणजेच 3 धावा. डेफिनेटली आपण पाहिलं तर या मैदानावर तो पराक्रम झाला कारण की जीवदानी जीवदानी 11 बॉलिंग संघाला 6 मध्ये 3 धावा मात्र डिफेंड ज्या जीवदानी बॉलिंग संघाला करू दिल्या नव्हत्या कवदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पडा या संघाने आणि तसा कारनामा करावा लागेल. भाविक बॉलिंग ट्रॅकवर भाविक कुंभारी ज्यांना आपण पाहतोय महत्वपूर्ण पाहिलं असेल. समोर आपण पाहिलं तर मग भावेश वर्सेस भाविक वाला हा मुकाबला बघायला मिळतो डोळ्याच्या समोर. काय होईल आता कसं होईल कशा प्रकारे आपण बघितलं तर मग फील्ड सेटअप केली जाते. तर जास्त वेळ घेतला जातोय प्लीज थोडस सहकार्य करा मित्रांनो. पुढील चेंडू पाहतोय आपण 6 मध्ये 3. पहिला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केला जात आहे. पहिली धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी आले आणि 2 धावा पूर्ण झाल्या तिकडे. चांगल्या प्रकारे तालमेल जोडताना पाहायला मिळाला म्हणजेच काय की आता मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आपल्याला बघायला मिळत आहे. टीम पाहिले आपण तर मग विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडीचा. मग बॅटिंग बॉलिंग आपण बघितलं या दोन्ही क्षेत्रामध्ये या दोन्ही युनिटमध्ये आपण बघितलं त्या दोन्ही बाजूने आपण पाहू शकतोय की संधी दिली नाहीये विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा या संघाला खास करून एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अपील केली जाते मोठी लाऊड अपील मात्र खेळली गेली आहे. डॉट चेंडू इथे आलाय. अशाच डॉट चेंडूची मात्र गरज असेल. एक तर आलाय म्हणजेच काय आता येणारी 4 चेंडू मध्ये 1 धाव मात्र आपण पहिले डिफेंड करायची आहे. होईल का मात्र आपण बघितलं तर सांगणं थोडंसं सोपं आहे परंतु करणं भरपूर कठीण आहे. परंतु जर तसा पराक्रम केला गेला तर मॅजिकल बॉलिंग भाविकेचे म्हणू शकतोय आपण. खोलमध्ये टाकलेला चेंडू हो फिल्डिंग मात्र आपण पाहिले मिस झाली आणि तेच कारण आपण पाहिलं 1 धाव मिळाली. एका धावेने मात्र सामना मात्र जिंकला जातोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघ आणि तिसऱ्या फेरीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या फेरीमध्ये वाटचाल करतोय त्यांचं नक्कीच अभिनंदन असेल आणि मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळतोय. तर जिथे आम्हाला सांगतात की बॉलिंगचा स्पेल